नमस्कार मंडळी. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण हिरव्या वाटणातील वांगं बनवणार आहोत. काही ठिकाणी या वांग्याला खारं वांगंसुद्धा म्हणतात. तर मस्त झणझणीत असं हे वांगं बनतं. नेहमीच्याच काळ्या मसाल्यातील वांगं खाऊन कंटाळा आला तर असं हिरव्या वाटणातील वांगं बनवून बघा, चवीला छान लागतं. तर मी इथे वांगे घेतलेली आहेत. आता वांगी आपल्याला अगोदर चिरून घ्यायची आहेत. एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय, वांगं चिरलं की त्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचे. तर या पद्धतीने वांगं चिरायचं आहे आणि आतमध्ये किडकं आहे का नाही ते सुद्धा बघायचं आहे. तर सर्व वांगी आता याच पद्धतीने मी चिरून घेते आणि त्याला लगेचच पाण्यामध्ये सुद्धा टाकत आहे. सर्व वांगी आता चिरून झालीत आणि आपल्याला ही वांगी आता अजून एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित ही वांगी आता मी धुवून घेतलेली आहेत. आता एका कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला भाजण्यासाठी टाकायचेत. मध्यम आचेवर हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचेत. शेंगदाणे थोडेसे भाजले की यामध्ये 2 चमचे तीळ टाकायचे आहेत. शेंगदाणे पूर्ण भाजल्यानंतरच तीळ टाकायचे, कारण तीळ खूप पटकन भाजले जातात आणि ते लगेच तडतड उडू लागतात. तर थोडंसं आता याला मिक्स केलं की व्यवस्थित हे तीळ आणि शेंगदाणे भाजले गेलेले आहेत. पहा आता यातील तीळ उडू लागलेत तर गॅस मी पूर्ण बारीक करून घेतलाय. हे सर्व साहित्य आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये आपल्याला 2 पळी तेल टाकायचे. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला चिरून घेतलेली वांगी टाकायची आहेत. तर सर्व वांगी आता मी यामध्ये टाकून घेते. वांगं आता आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकूयात. वापस याला मिक्स करून घेऊयात. यामुळे वांग्यामध्ये छान असं मीठ मुरलं जातं आणि वांगं चवीला सुद्धा छान लागतं. बऱ्याचदा काय होतं, आपण रश्यामध्ये भाजी केली तर वरतून रश्यामध्ये आपण मीठ टाकतो, तर त्यावेळेस ते पूर्ण वांग्यामध्ये मीठ उतरत नाही आणि वांग्याची चव एवढी चांगली लागत नाही. तर या पद्धतीने जर वांगे परतवत असताना आपण मीठ टाकलं तर मस्त चवदार असं ते वांगं खायला लागतं. पहा आता मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. झाकण ठेवून एक वाफ आपण याची काढून घेऊयात. पूर्ण बारीक गॅस करायचा आहे आणि बारीक गॅसवरती हे वांगं आपल्याला शिजत ठेवायचंय. तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊयात. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप सारी कोथिंबीर, 8 ते 9 लसूण पाकळ्या, 7-8 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं खोबरं आपल्याला टाकून घ्यायचंय. हिरवं वाटण आहे त्यामुळे कोथिंबीर खूप सारी घेतली आहे आणि आवडीनुसार, चवीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्यांचं प्रमाण ठरवू शकता. आता याला बारीक असं आपल्याला दळून घ्यायचं आहे. तोपर्यंत एकदा वांगे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर पूर्ण वांगे मी एकदा असे मिक्स करून घेतलेत. पहा वांगे आता थोडेसे शिजत आलेले आहेत. हे वांगे आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही, अर्धवट असे शिजवून घ्यायचेत. तर पहा हे आता जास्त शिजलेले नाहीत, पण थोडेसे दबत आहेत, ते अर्धवट शिजल्या गेलेलेत. तर आता एका प्लेटमध्ये हे सर्व वांगे मी काढून घेते. पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला याला वाफवून घ्यायचं नाही, नाहीतर आपण जेव्हा याला रश्यामध्ये टाकू तर ते अजून थोडे शिजले जातील, तर जास्त गाळ होतील. थोडे कमी शिजलेले असतील तरीही चालतील. तर पहा याचं देठ दबत नाही आहे, म्हणजे ते अजून पूर्णपणे शिजलेले नाहीत. आता त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून घेतलंय. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि यामध्ये तयार केलेलं हिरवं वाटण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अजिबात पाणी टाकलेलं नाही, असंच जसं बारीक होईल तसं मी याला दळून घेतलेलं आहे. आता मध्यम आचेवर हे वाटण आपल्याला सतत असं मिक्स करत राहायचं आहे. थोडंसं आपण याला परतून घेऊयात, म्हणजे हिरवी मिरचीचा कच्चापणा थोडासा कमी होईल.
थोडंसं याला परतवल्यानंतर अर्धा चमचा हळद यामध्ये टाकायची आहे. हिरव्या वाटणातली भाजी आहे त्यामुळे हळद थोडी जास्त वापरली आहे म्हणजे रंग छान येईल. आता यामध्ये ग्लासभर पाणी आपण टाकून घेऊयात. वाटण चांगलं परतवल्या गेलं की पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता पाणी थोडंसं आहे तर पटकन याला उकळी येऊ लागली आहे. गॅस मी मोठा केला आहे आणि उकळी आली की आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक असे दळून घेतले. ते शेंगदाणे आणि तिळाचं कूट यामध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं याला मिक्स करायचं. तुम्हाला जशी घट्ट पातळ भाजी हवी आहे तशी तुम्ही याला वाफवून घेऊ शकता. तर आता बारीक गॅसवरती मी याला 2-3 मिनिटे अजून वाफवून घेणार आहे, उकळू देणार आहे. तर आता रस्सा उकळला की यामध्ये सर्व वांगे आपल्याला टाकून घ्यायची आहेत. व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात. 4 ते 5 मिनिटासाठी बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला अशीच शिजत ठेवायची आहे. याच्यावरती अर्धवट झाकण आपण ठेवूयात. तर मस्त ही आपली हिरव्या वाटणातील वांग्याची भाजी बनवून तयार होते. तुम्ही आवडीप्रमाणे हिला घट्ट पातळ ठेवू शकता. जसा तुम्हाला रस्सा हवा आहे तसं तुम्ही याला बनवू शकता. तर मी थोडी सरबरीत अशी ही भाजी बनवलेली आहे. मस्त अशी चवीला लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत.